गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण बनवतोय उपमा, कारण डब्याला आज सुट्टी आहे. आज शनिवार आहे. तेल घेतलं आहे. तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि मिरचीची फोडणी घातली आहे. कढीपत्ता तोडून घालायचा आहे फ्लेवरसाठी. त्यानंतर 2 बारीक चिरलेले कांदे घ्यायचे आहेत आपल्याला. कांदे व्यवस्थित लालसर रंगावर परतून झाले की त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घ्यायचा आहे. जाडा रवा वापरायचा आहे. तो रवा आपल्याला व्यवस्थितपणे निवडून घ्यायचा आहे. या फोडणीमध्ये सोबतच मी वाटाणे घेतले. वाटाण्याचा सीझन आहे म्हणून, नाहीतर मी शेंगदाणे पण यूज करते. थोडंसं जिरं आणि धणा पूड घेतली आहे फ्लेवरसाठी. 1 मिनिट वाफ काढू द्यायची आहे वाटाण्याला आणि त्याच्यानंतर त्यामध्ये जाडा रवा मिक्स करायचा आहे. व्यवस्थितपणे छानपैकी आपल्याला हा रवा परतून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे जसा रवा परतला जाईल तसंच उपमा छान होईल. रवा व्यवस्थितपणे गोल्डन रंगावर परतून घ्यायचा आहे. एकदम हलका झाला पाहिजे परतेपर्यंत मंद आचेवर परतून घ्यायचा आहे. गोल्डन रंगावर आला की त्यामध्ये आपल्याला 1 वाटी रव्यासाठी 2 कप गरम पाणी घ्यायचं आहे. पाणी गरमच घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये 1 मिनिट आपल्याला शिजू द्यायचा आहे रवा. किती छान रवा दिसतो आहे बघा. एकदम झटपट रेसिपी आहे, कॉमन रेसिपी आहे. रवा तर घरी सगळेच बनवतात, पण मी अशा प्रकारे रवा बनवते. तुम्ही पण करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.